15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला कोल्हापूरकर जिलेबी खाऊन स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करतात। या जिलेबीमध्ये पहिल्यांदाच गुळाचा गोडवा पाहायला मिळतोय। नेहमीच साखरेच्या पाकामध्ये जिलेबी बनवली जाते, मात्र यावर्षी काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी एकत्र येत सेंद्रिय गुळाची जिलेबी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे। मधुमेह असणाऱ्यांना देखील हीच जिलेबी आता खाता येते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। कोल्हापुरात स्वातंत्र्य दिन असू दे किंवा प्रजासत्ताक दिन, या दोन्ही दिवशी कोल्हापूरकर जे आहेत ते जिलेबी खाऊन हा आनंद उत्सव साजरा करत असतात। या वर्षी मात्र एक वेगळेपण या ठिकाणी पाहायला मिळते आणि ते वेगळेपण माझ्या मागे आहे। आपण जर बघितलं तर ही जिलेबीच या ठिकाणी आहे, मात्र ही जिलेबी या वर्षी जी आहे ती सेंद्रिय गुळापासून बनवलेली आहे। आपण जर बघितलं तर कोल्हापुरातल्या मिरजकर तिकटी या परिसरामध्ये काही शेतकऱ्यांनी हा स्टॉल जो आहे तो उभा केलेला आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात जिलेबी खाऊन कोल्हापूरकर जे आहेत ते हा प्रजासत्ताक दिन असू दे किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतात। मात्र यामध्ये आता गुळाचा गोडवा जो आहे तो पाहायला मिळतोय, कारण काही शेतकऱ्यांनी मिळून गुळापासून बनलेली ही सगळी जिलेबी जी आहे ती बाजारात आणलेली आहे आणि सक्सेसफुली पहिल्यांदाच हा स्टॉल जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। कशा पद्धतीने ही कल्पना तुम्ही आता तिघांना सुचलेली? मूळ शेतकरी राजेंद्र करंबे यांची शेती आपल्या कोल्हापुरात आहे आणि ते गेले 10 वर्ष सेंद्रिय पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने शेती करतात। खोलखंडोबा इथल्या शेतकऱ्यांनी ही जिलेबी केलेली आहे आणि सकाळी 5 वाजल्यापासून कोल्हापुरातल्या लोकांनी भरभरून येऊन रांगा लावून ही जिलेबी आमची इथं खालेली आहे आणि तिची चव घेतलेली आहे। हा एक काम करत असताना शुगर आणि कॅन्सर जे दिवसेंदिवस वाढायला लागला आहे, शुगरवाली मंडळी गोड काय खाऊ शकत नाहीत। हे नैसर्गिक पद्धतीचा गुळ असल्यामुळं भरपूर प्रमाणात ही जिलेबी खाऊन स्वातंत्र्याचा आनंद उत्सव व्यक्त करू शकतात। जगाची वाटचाल निसर्गाकडे चला या पद्धतीने चाललेली आहे आणि सेंद्रिय पद्धतीची जी शेती आहे त्यासाठी या लोकांनी फार पूर्वीपासून कोल्हापुरात प्रसार सुरू केला आहे आणि आज त्याचं एक मूर्त स्वरूप म्हणून ज्या पद्धतीनं जुन्या काळात गुळाच्या पाकात सगळं बनवलं जात होतं त्याच पद्धतीनं यांनी सेंद्रिय गुळाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना निसर्गाच्या आणि समीप आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच एक कोल्हापूरकरांना यावर्षी एक नवा अनुभव जो आहे तो या जिलेबीच्या माध्यमातून मिळाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।